सकाळी उठल्यापासून सर्वांना एकच टेन्शन आहे, आज सिलेंडर मिळणार की नाही। तिकडे इराण इस्रायलमध्ये बॉम्ब फुटतायत आणि त्याची झळ थेट आपल्या किचन पर्यंत पोहोचली। सोशल मीडियावर मेसेजेस फिरताय की गॅस संपलाय, साठा करून ठेवा। हे सर्व खरं आहे का, की यामागे काही वेगळी कारणे आहेत? सर्व समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मानसी देशमुख आणि आपण पाहत आहात दी ग्रेट स्टेट। दोन देशांमधील युद्ध हजारो किलोमीटर लांब लढलं जाते, पण त्याचे पडसाद किचन पर्यंत पोहोचलेत। गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये जे काही सुरू आहे त्याने संपूर्ण जगाचा श्वास रोखलाय। पण भारतात एक वेगळंच युद्ध सुरू झालंय, ते म्हणजे एलपीजी सिलेंडर मिळवण्याचं युद्ध। गॅस संपणार आहे, भाव दुप्पट होणार आहेत, काळा बाजार सुरू झालाय। नक्की घडतंय तरी काय? युद्धाचा धूर आणि सिलेंडरची रांग याचा नेमका संबंध तरी काय? थोडक्यात पाहूयात। इराण हा जगातील नैसर्गिक वायू म्हणजेच नॅचरल गॅस उत्पादक देशांपैकी एक महत्त्वाचा देश आहे। दुसरीकडे इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी धोक्यात आली आहे। ही ती जागा आहे जिथून जगातील 20% तेलाची आणि गॅसची वाहतूक होते। जर इराणने हा मार्ग बंद केला तर पूर्ण जगाला होणारा पुरवठा खंडित होऊ शकतो। भारत आपल्या गरजेचा जवळपास 50% गॅस आयात करतो, त्यामुळे जेव्हा तिथे युद्ध होतं तेव्हा भारतात पुरवठा साखळी म्हणजेच सप्लाय चेन विस्कळीत होण्याची भीती निर्माण होणं स्वाभाविक आहे। पण सध्या जे सुरू आहे ते टंचाईमुळे आहे की भीतीमुळे, हा प्रश्न अजूनही तसाच आहे। भारतातील अनेक शहरांमध्ये सध्या गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्यात। लोक म्हणतात गॅस मिळत नाहीये, पण सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालयाची आकडेवारी काहीतरी वेगळंच सांगते। यातला सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पॅनिक बाईंग। जेव्हा युद्धाच्या बातम्या येतात तेव्हा लोक साठा करायला सुरुवात करतात। ज्यांना गरज नाही ते सुद्धा एक्स्ट्रा सिलेंडर बुक करतायत, यामुळे सिस्टीमवर अचानक ताण आलाय। दुसरा मुद्दा म्हणजे लॉजिस्टिक समस्या। युद्धाच्या भीतीने समुद्रातील मालवाहू जहाजांचा विमा म्हणजेच इन्शुरन्स महागलाय। जहाजे लांबच्या मार्गाने येत आहेत, त्यामुळे गॅस पोहोचायला 10 ते 15 दिवस उशीर होतोय। तिसरा मुद्दा म्हणजे या गोंधळाचा फायदा कोणाला होतोय? उत्तर आहे काळा बाजार करणाऱ्यांना। जेव्हा लोकांना वाटतं की उद्या गॅस मिळणार नाही, तेव्हा ते 1200 रुपयांचा सिलेंडर 1500 किंवा 2000 रुपयांना घ्यायला तयार होतात। काही ठिकाणी एजन्सी धारक स्टॉक नाही असं सांगून गॅसची साठेबाजी करतायत। सोशल मीडियावर फिरणारे मेसेजेस उद्यापासून गॅस बंद होणार, किमती 500 रुपयांनी वाढणार, हे पूर्णपणे खोट आहे। ऑइल कंपन्यांनी स्पष्ट केलंय की भारताकडे किमान 2 ते 3 आठवड्यांचा बफर स्टॉक नेहमी असतो, त्यामुळे आज युद्ध सुरू झालं तरी उद्या गॅस संपणार नाही। महत्त्वाचं म्हणजे सरकारने स्पष्ट केलंय की भारताकडे पुढील अनेक आठवड्यांचा साठा सुरक्षित आहे। अफवा पसरवणाऱ्यांवर आणि काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आलेत। घाबरून जाऊन बुकिंग केल्यामुळे खऱ्या गरजूंपर्यंत गॅस पोहोचायला उशीर होतोय। आता प्रश्न येतो की सामान्य माणसाने करायचं काय? पहिली गोष्ट, डोंट पॅनिक। युद्धामुळे किमतीत थोडी वाढ होऊ शकते, पण पुरवठा पूर्णपणे बंद होणे अशक्य आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अधिकृत बुकिंग। जास्तीची बुकिंग करू नका, म्हणजे तुटवडा जास्त भासणार नाही। तिसरी गोष्ट म्हणजे जर एखादी एजन्सी गॅस असूनही देत नसेल किंवा जास्तीचे पैसे मागत असेल तर एलपीजी हेल्पलाईनवर तक्रार करा। इराण इस्रायल युद्धाचा परिणाम भारतावर नक्कीच होतोय, पण तो प्रामुख्याने महागाईच्या स्वरूपात, टंचाईच्या नाही। गॅस संपलेला नाही, फक्त तो पोहोचायला थोडा उशीर होतोय। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका। याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि अपडेटेड माहितीसाठी दी ग्रेट स्टेटच्या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा।